Dear students, our today's topic is admission of a partner into partnership firm. We are solving problem number 2. Problem number 2 is there just before on the screen. Padma and Kumud share profits and losses in the ratio 3:2 in partnership firm. Their balance sheet on 31st March 2019 was as under. Balance sheet showing assets, bank balance 22,500, bills payable 11,400, debtors 62,400, less RDD is given there 2,400, net balance of debtors is 60,000, stock is there 36,000, furniture is there 14,100, machinery having balance 15,000, building having balance 45,000. On the liability side, some liabilities are there. Creditors 37,500, bills payable 30,000, bank loan is there 48,000, general reserve is also given there 7,500, and capitals of Padma 45,000 and of Kumud is 36,000. विद्यार्थी मित्रांनो, आपला टॉपिक चालू आहे ॲडमिशन ऑफ ए पार्टनर इनटू पार्टनरशिप फर्म आणि आज आपण दुसरा प्रॉब्लेम सोडवतोय. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसते आहे पद्मा आणि कुमुदची बॅलन्स शीट आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला ॲसेटच्या फिगर्स आहेत आणि लायबिलिटी साईडला क्रेडिटर्सपासून ते पद्मा कुमुदच्या कॅपिटलच्या बॅलन्सेसच्या फिगर्स दिलेल्या आहेत. प्रॉब्लेम सोडवण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून तुमच्याकडे असलेले जे वर्कबुक्स आहेत त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की सगळे प्रॉब्लेमची जी रिक्वायरमेंट असणार आहे प्रॉब्लेम सोडवतानाची, विशेषतः जर्नल एंट्रीज असतील, लेजर अकाउंट्स असतील, तर तुम्हाला ब्लँक फॉर्मॅटमध्ये वर्कबुकमध्ये पी एज्युकूल या डिजिटल प्लॅटफॉर्मनी प्रत्येक गोष्ट पुरवलेली आहे. या ठिकाणी डिजिटल प्रेझेंटेशन हे असल्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की फिगर्सच्या टेक्नॉलॉजिकल मूवमेंटसाठी काही अकाउंट्स आणि बॅलन्स शीट वगैरेचे जे सिक्वेन्सेस दिलेले आहेत, जे काही क्रम दिलेले आहेत ते टेक्नॉलॉजिकली सुटेबल मॅनरमध्ये तुमच्या पुढं स्क्रीनवरती येताना तुम्हाला दिसणार आहेत. पण परीक्षेमध्ये ज्या सिक्वेन्सने आपण लेजर अकाउंट्स ज्या क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्सनी बनवणं अपेक्षित आहे किंवा एंट्रीज लिहिणं अपेक्षित आहे, त्याचप्रमाणे बॅलन्स शीट बनवणं अपेक्षित आहे, त्या क्रमाने तुमच्या वर्कबुकमध्ये मात्र तो सिक्वेन्स अरेंज करून प्रॉपरली पी एज्युकूल प्लॅटफॉर्मनी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. फक्त इथं टेक्नॉलॉजिकल प्रेझेंटेशन असल्यामुळं तुमच्या नोटबुकमधलं वर्कबुकमधला सिक्वेन्स ऑफ अकाउंट्स किंवा बॅलन्स शीट आणि इथं स्क्रीनवरती दिसणारा याच्यामध्ये क्रमामध्ये तुम्हाला थोडाफार फरक दिसेल. पण एंट्रीज आणि सगळं टीचिंग जे असणार आहे आणि तुमचं अंडरस्टँडिंग असणार आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, या बाबतीत तुम्ही निश्चिंत असा. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला या ठिकाणी देताना काही ॲडजस्टमेंट्स खाली दिलेले आहेत. ॲडजस्टमेंट नंबर 1 काय दिले ते बघा. त्याआधी एक लक्षात घ्या की पद्मा आणि कुमुद हे दोन पार्टनर्स या ठिकाणी पार्टनरशिपमध्ये आहेत आणि दे डिसाइडेड टू ॲडमिट आशा ऑन द फॉलोइंग टर्म्स ऑन 1 एप्रिल 2019. बॅलन्स शीटची डेट दिली आहे 31 मार्च 2019. आशा इज ॲडमिटेड इन टू द पार्टनरशिप ऑन 1 एप्रिल 2019. आणि पाहूयात आपण की आशासाठीचा पार्टनर म्हणून पार्टनरशिप फर्ममध्ये ॲडमिट करून घेताना पद्मा, कुमुद आणि आशामध्ये कोणकोणत्या टर्म्स कंडिशन्स ठरलेल्या आहेत. ॲडजस्टमेंट नंबर 1 इज गिवन देअर. फॉर 1/2 शेअर इन प्रॉफिट्स इन फ्युचर आशा शुड ब्रिंग 30,000 फॉर कॅपिटल अँड 15,000 फॉर गुडविल इन कॅश. पहिले ॲडजस्टमेंट दिलेली आहे की आशाला या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की पार्टनरशिप फर्म हा 1/2 शेअर आशाला देते आहे, त्यासाठी कॅपिटल म्हणून तिनं 30,000 रुपये आणायचे आहेत आणि तिचा एकटीचा 1/2 शेअरसाठीची गुडविलची कॅश तिनं घेऊन यायची आहे, ती आणायची आहे 15,000 रुपये. ॲडजस्टमेंट्स व्यवस्थित समजून घ्या. प्रॉब्लेम सोडवायला आपण ज्यावेळेस सुरुवात करतोय प्रत्यक्षात त्यावेळी त्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी मी सांगणार आहे. ज्या गोष्टी स्क्रीनवरती टेक्नॉलॉजीचा एक मर्यादा म्हणून प्रेझेंट होणं शक्य नसेल त्या गोष्टी मी तुम्हाला वर्किंग नोटमध्ये लिहून घेण्यासाठी सफिशियंट वेळ आणि प्रॉपर डिक्टेशन देत राहीन. ते तुम्ही वर्किंग नोटमध्ये ज्यादाच्या गोष्टी तुम्ही लिहून घ्यायच्या आहेत, विसरायचं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. ॲडजस्टमेंट नंबर 2, हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. या ठिकाणी आशाने तिच्या 1/2 शेअरसाठी गुडविलचा शेअर म्हणून जी 15,000 रुपये ती कॅश आणणार आहे, या 15,000 रुपये कॅशमधली हाफ अमाऊंट म्हटलं त्यांनी म्हणजे 7,500. 1/2 ऑफ 15,000 कम्स टू 7,500. ही पद्मा आणि कुमुद या दोन ओल्ड पार्टनर्सनी काय केलं आहे, त्यातली 1/2 कॅश विड्रॉ करायचं ठरवलेलं आहे. अकाउंटिंग आपण ट्रीटमेंट देताना, एंट्री करताना, पोस्टिंग करताना याच्यावर डिटेलमध्ये डिस्कशन करू.
Adjustment number 3 is given there. Stock is to be depreciated by 10% and machinery by 5%. या ठिकाणी बॅलन्स शीटला दिलेल्या ज्या ॲसेट्स आहेत आणि लायबिलिटीज आहेत, ज्या ज्या ॲटम ऑफ ॲसेट्स आणि लायबिलिटीजवर ॲडजस्टमेंट्स आहेत, विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की ज्या ज्या ॲटमवरती ॲडजस्टमेंट आहेत ॲसेटच्या आणि लायबिलिटीच्या, ते ॲटम्स आपण स्क्रीनवरती रेड कलरमध्ये दाखवलेले आहेत. म्हणजे रेड कलरच्या ॲटमच्या बाबतीत आपल्या डोक्यामध्ये दोन गोष्टी कन्फर्म असल्या पाहिजेत की या प्रत्येक ॲटमवरती की जो रेड कलरमध्ये त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे आणि हा ॲटम बॅलन्स शीटला आपण लिहित असताना आपण तो नेहमी इनर कॉलमला लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्या खाली ॲडजस्टमेंट करण्यासाठी थोडीशी स्पेस प्रोव्हाइड करायची आहे, हे लक्षात ठेवायचे. या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. रेड कलर ॲटम, ॲडजस्टमेंट, बॅलन्स शीटला लिहिताना स्पेस प्रोव्हाइड करणं म्हणजे ॲडजस्टमेंट लिहायला जागा मिळेल. ॲडजस्टमेंट नंबर 4, RDD इज टू बी मेंटेन्ड ॲट 3000. बॅलन्स शीटला डेटर्स दिलेत 62,400, त्याच्यावर ऑलरेडी RDD प्रोव्हाइडेड आहे 2400 आणि आता ॲडजस्टमेंटमध्ये सांगतायत की RDD काय करा, मेंटेन करा 3000 रुपये, 3000 रुपी. याचा अर्थ RDDच्या अमाऊंटमध्ये चेंज आहे फ्रॉम 2400 टू 3000. काय करायचं आपण प्रॉब्लेम सोडवताना बघूयात. ॲडजस्टमेंट नंबर 5, फर्निचर शुड बी ॲप्रिसिएटेड फॉर 16,050. फर्निचरची व्हॅल्यू 16,050 करा. जर बॅलन्स शीट स्क्रीनवरती पाहिली तर फर्निचरची व्हॅल्यू 14,100 दिली आहे, तुम्हाला दिसतंय. अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. आणि बिल्डिंगचं व्हॅल्युएशन करताना ॲप्रिसिएशन करा म्हणजे वाढ करा, जादा किंमत वाढवून घ्या. तिची जी व्हॅल्यू बिल्डिंगची दिलेली आहे 45,000 ती वाढवून तुम्ही काय करा 20%नी इन्क्रीज करा असं सांगितलेलं आहे. हरकत नाही. आपल्याला खाली रिक्वायरमेंट ऑफ प्रॉब्लेम काय दिले बघा, 5 नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ द फर्म. प्रॉब्लेम एवढा दिलेला आहे, बरोबर आहे. प्रॉब्लेम आपण या ठिकाणी हा टॉपिक शिकत असताना काही गोष्टी जादाच्या म्हणून करतोय. परीक्षेमध्ये मात्र सोडवताना जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढंच आपण सोडवणार आहे. पण इथं आपण टॉपिक शिकत असताना, प्रॅक्टिस करत असताना मी जादाच्या काही गोष्टी तुमच्याकडून मुद्दामून करून घेतोय, कारण त्यामुळं तुम्हाला या टॉपिकमध्ये कुठल्याही प्रकारचा कितीही कठीण प्रॉब्लेम जरी परीक्षेमध्ये आला तरी सोडवताना आपण कुठेही अडथळा आपल्याला येऊ नये यासाठी रिक्वायरमेंटपेक्षा जादाच्या गोष्टी आपण प्रॉब्लेम सोडवताना करतोय. इवन दो द जर्नल एंट्रीज आर आस्क्ड इन द प्रॉब्लेम. आपण काय करणार आहे लक्षात घ्या की जर्नल एंट्री करण्यासाठी विशेषतः ॲडमिशन ऑफ पार्टनर टॉपिक आपला चालू आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करून त्याचा प्रॉफिट लॉस काढल्याशिवाय आपल्याला त्याची प्रॉफिट लॉस डिस्ट्रीब्युशनची एंट्री करता येणार नाही. कॅपिटल अकाउंट आपल्याला काढल्याशिवाय कॅपिटलचे क्लोजिंग बॅलन्सेस कसे ॲसर्टन करतात आणि ते बॅलन्स शीटला कसे रिफ्लेक्ट होतात हे कळणार नाही, म्हणून आपण या ठिकाणी कॅपिटल अकाउंट करूयात. त्याचबरोबर आपण एक्स्ट्रा काय करूयात की या ठिकाणी गुडविलवरती ॲडजस्टमेंट दिलेली आहे, गुडविल अकाउंट आपण सेपरेटली ओपन करूयात. आणि या सगळ्या ॲडजस्टमेंट करत असताना एक महत्त्वाचं अकाउंट आहे की ज्यामधली व्हेरिएशन आपल्याला फार काळजीपूर्वक पाहावी लागणार आहे, ते म्हणजे कॅश किंवा बँक अकाउंट आपण त्याला म्हणतोय. हे अकाउंट आपल्याला जादाचं ओपन करायचं आहे. आणि एवढं सगळं शिकत असताना टॉपिकची सुरुवातच आहे ही. काही प्रॉब्लेम्स हे तुम्हाला मी टेक्नॉलॉजिकल प्रेझेंटेशननी स्क्रीनवरती या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्याची डिटेल्ड एक्सप्लेनेशन देऊन ते तुम्हाला टॉपिक शिकवणार आहे. आणि काही प्रॉब्लेम्स तुम्हाला स्क्रीनवरती प्रत्यक्षात मी लिहिलेले प्रॉब्लेम्स जे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवता येतील आणि त्याचं प्रेझेंटेशन तुम्हाला हाताने लिहिल्यासारखं सगळं दिसेल अशाही पद्धतीने दोन्ही मेथडनी आपण शिकणारे. लक्षात घ्या, टेक्नॉलॉजिकल प्रेझेंटेशन ऑफ सोल्युशन ऑन द बोर्ड आणि हँड रिटन प्रेझेंटेशन ऑफ सोल्युशन ऑन द बोर्ड या दोन्ही मोडमध्ये तुम्हाला मी प्रत्येक टॉपिकचे प्रॉब्लेम्स दाखवणार आहे की जेणेकरून तुम्हाला प्रेझेंटेशन पण चांगलं देता यावं. चला तर मग सोडूयात आपण प्रॉब्लेम. प्रॉब्लेमच्या रिक्वायरमेंटमध्ये आपण बघा बुक्स ऑफ पद्मा अँड कुमुदमध्ये आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट काढलं पाहिजे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काढलं पाहिजे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या बाबतीत मी याच्या आधीच्याही प्रॉब्लेममध्ये हे सातत्यानं बोलतोय, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आठवण करून देणार आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट परीक्षा आपली 3 तासाचा पेपर आणि त्या वेळेमध्ये सगळा अख्खा पेपर कव्हर करण्यासाठी काही जण प्रिफर करतात पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इंडिव्हिज्युअली सेपरेट काढूयात. पण मग ते पुन्हा प्रत्येक अकाउंटचं रुलिंग करून घेणं, प्रत्येक एंट्री डबल लिहित राहणं, प्रत्येकाचं क्लोजिंग पोस्टिंग ह्या सगळ्या गोष्टींना खूप वेळ लागतो. पण जर आपण कॅपिटल अकाउंट कॉलमनर फॉर्ममध्ये काढलं तर लक्षात घ्या आपल्या बऱ्याच गोष्टी लिहायच्या वाचतात आणि त्यामुळे आपली वेळ वाचते आणि परीक्षेमध्ये आपल्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं पेपर आपल्याला प्रेझेंट पण करता येतो. त्यामुळे टाईम, लेबर
मनी, हे 3 आपण कॉमर्सचे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते पेपर सोडवताना लक्षात घ्यायचे. इथं पैशाचा विषय नाही, पण टाईम आणि लेबर म्हणजे वेळ आणि आपले कष्ट या 2 गोष्टी आपल्याला जितक्या कमीत कमी वाचवता येतील तितकं अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं उत्तर आपल्याला परीक्षेत प्रेझेंट करता येईल आणि परीक्षकाला देखील आपलं एकूण उत्तर आणि प्रेझेंटेशन पाहिल्यावर समाधान होईल आणि पैकीच्या पैकी मार्क देताना तो कुठेही हात आकडता घेणार नाही. यासाठी आपण कायम लक्षात ठेवा की आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे कॉलमनर फॉर्ममध्ये मेंटेन करणार आहे. डेबिट साईडला 3 कॉलम पद्मा, कुमुद आणि आशाचे दिलेले आहेत आणि क्रेडिट साईडला पद्मा, कुमुद, आशाचे 3 कॉलम्स दिलेले आहेत आणि पर्टिक्युलर्स कॉलम आपण दोन्ही बाजूंना सेपरेट मेंटेन करतोय. या ठिकाणी त्या बरोबरीनं आपण एक बॅलन्स शीट पण प्रेझेंटेशन या ठिकाणी करणार आहे. बुक्स ऑफ पद्मा कुमुदमध्ये बॅलन्स शीट ऑन 31 मार्च हे म्हणू शकता तुम्ही किंवा त्याची तारीख तुम्ही जर 1 एप्रिल 2019 केली तर अधिक बरं होईल. इथं जरी स्क्रीनवरती मी 31 मार्च डेट घेतली असली तरी बाळांनो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की 1 एप्रिल 2019 डेट घेऊ. याबरोबर ते आपण गुडविल अकाउंट ओपन करूयात, त्याच्याबरोबर आपण कॅश अकाउंट ओपन करूयात आणि आपण आता काय करूयात, साधारणतः आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याची ज्यावेळेस आपण जिद्द मनामध्ये बाळगतो, महत्वाकांक्षा ठेवतो, तेव्हा एक लक्षात घ्यायचं की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडून उत्तर लिहिताना राहतात. विशेषतः अकाउंट्स आखतो पण अकाउंट्सला नाव देतानाच काहीतरी गल्लत होते, कॉलमची नावांमध्ये काहीतरी गल्लत होते, हमखास आपल्याकडून अकाउंटच्या डेबिट आणि क्रेडिट साईडचा उल्लेख करायचा राहतो. म्हणून या ठिकाणी तुम्हाला टेक्नॉलॉजिकली दाखवतोय, मी पुन्हा दाखवते स्क्रीनवरती, तुम्ही पहा की कुठल्याही अकाउंटला डेबिट क्रेडिट विसरू नये यासाठी तुम्हाला मी आवर्जून टेक्नॉलॉजिकली ते प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. या ठिकाणी आपण काय करूयात, बॅलन्स शीट पाहूयात. आता प्रॉब्लेममध्ये दिलेली जी बॅलन्स शीट आहे ही बॅलन्स शीट आपण पहिल्यांदा प्रेझेंट करूया. देअर इज बँक बॅलन्स ऑफ ₹22,500. सो पुट दॅट अमाऊंट ऑफ बँक बॅलन्स, डेबिट बॅलन्स, ॲसेट साईड म्हणजे डेबिट बॅलन्स म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला आपण टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 22,500 घेतलेलं आहे. या ठिकाणी आता लक्षात घ्यायचे आपण कॉमर्स शाखेचे विद्यार्थी आहोत. कॅश अकाउंट, बँक अकाउंट आपण सेम मॅनरमध्ये ट्रीट करतोय. कॅश अकाउंट विथ बँक कॉलम असा या अकाउंटचा आपण अर्थ या ठिकाणी घेतोय. त्यामुळे तुम्हाला अशी शंका यायला नको की बॅलन्स शीटला बँक अकाउंट नाव दिले आणि इथं कॅश अकाउंट नाव दिले, तर कॅश अकाउंट विथ बँक कॉलम अशा अर्थानं कॅश अकाउंट हे इन्क्लुझिव्ह अकाउंट म्हणून आपण वापरतोय. डेबिट बॅलन्स 22,500. पुढचा आपल्याला लगेच अकाउंट घ्यायचं बिल्स रिसिवेबल. याचा कलरमध्ये कोणता चेंज नाही म्हणजे ॲज इट इज बॅलन्स शीटला तुम्हाला दिसणार आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल 11,400 आपण कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत. त्याचबरोबर पुढचा आपण घेतोय डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे. सो पुट दॅट अमाऊंट इन इनर कॉलम, बॅलन्स शीट ॲसेट साईड, सन्ड्री डेटर्स 62,500. पुढचा आयटम आहे RDD. आत्ता लिहायची गडबड करू नका कारण ॲडजस्टमेंटमध्ये RDD आहेत, त्याचं आपण प्रॉपर ट्रीटमेंट देऊयात आणि मग लिहूयात. आपण पहिल्यांदा काय करूयात, सगळ्या ॲसेट्स आणि लायबिलिटीजचे बॅलन्सेस कॅरी फॉरवर्ड करूया. हे करत असताना ज्या ज्या ॲसेट किंवा लायबिलिटीचे आपण सेपरेटली अकाउंट ओपन केलेली आहेत त्या अकाउंटला ते बॅलन्स कॅरी फॉरवर्ड करून घ्यायचे आहेत आणि ज्यांचे आपण अकाउंट्स ओपन केले नाहीत पण ॲडजस्टमेंट करणं आवश्यक आहे किंवा नाही अशा सगळ्या ॲसेट लायबिलिटी आपण बॅलन्स शीटला आहे अशा प्रेझेंट करतोय. जर ॲडजस्टमेंट असतील तर त्या इनर कॉलमला घेतोय, हे विसरायचं नाही आहे. या ठिकाणी पुढच्या या ठिकाणी आहे स्टॉक 36,000. ॲडजस्टमेंट आहे, रेड कलरमध्ये आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला स्टॉक 36,000 रेकॉर्ड करायचा आहे. फर्निचर आहे, फर्निचरचा बॅलन्स दिला आहे 14,100 बॅलन्स शीटच्या ॲसेटला. या ठिकाणी रेड कलरमध्ये घेतोय आपण कारण ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलम मशिनरी ॲडजस्टमेंट नाही, त्यामुळे बॅलन्स शीटला आपण ॲज इट इज मशिनरी. या ठिकाणी मशिनरीवर पण ॲडजस्टमेंट आहे. इनर कॉलमला आपण 15,000 घेतोय. बिल्डिंग या ठिकाणी बघा, बिल्डिंग 45,000, इनर कॉलम 45,000. ओके, ह्या सगळ्या ॲसेट्स आपण आता घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आता लायबिलिटीज घेऊयात. क्रेडिटर्स ॲडजस्टमेंट नाही 37,500 आउटर कॉलम. बिल्स पेएबल ॲडजस्टमेंट नाही 30,000. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आउटर कॉलम 30,000. बँक लोन या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही. लायबिलिटी साईड बँक लोन आउटर कॉलम 48,000. या ठिकाणी पुढचा जो ॲटम आहे लक्षात घ्या, जनरल रिझर्व. इथपासून अकाउंटिंग ट्रीटमेंट जर्नल एंट्री ॲज सच सुरू झाली आहे आणि आपण जरी प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी लक्षात घ्या लेजर अकाउंट आत्ता मी ऑपरेट करत असलो तरी प्रॉपर रिक्वायरमेंट प्रॉब्लेमची काय आहे, 5 जर्नल एंट्रीज. त्यामुळे मी काय करतोय, ज्या ज्या ॲटमला आता आपण ट्रीटमेंट देणार आहोत त्या सगळ्याच्या जर्नल एंट्रीज म्हणणार आहे. त्यात तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये जर्नलचा तुम्हाला प्रोफॉर्मा तयार करून दिलेला आहे. मला अपेक्षा आहे की तुम्ही त्याची
कॉलम्सची नावं सगळ्या लिहिलेली असतील, डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपी, क्रेडिट रुपी, आणि मी एंट्री म्हणत जाणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपरली एंट्री काय करायचे, रेकॉर्ड करायचे, आणि त्याच वेळेस सायमल्टेनियसली आपण कन्सर्न अकाउंटला पोस्टिंग पण त्या एंट्रीचं करणार आहे. जनरल रिझर्व्ह इज देअर ऑन द लायबिलिटी साईड ऑफ बॅलन्स शीट. लायबिलिटी साईडचा अर्थच आहे क्रेडिट बॅलन्स. आणि जनरल रिझर्व्ह ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये जनरल रिझर्व्हची ट्रीटमेंट काय आहे ते विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. जनरल रिझर्व्ह ऑर रिझर्व्ह फॉर फंड ऑर एनी अदर रिझर्व्ह ऑर accumulated profit or loss which is undistributed is to be distributed between or among the old partners in their old profit sharing ratio. हा अकाउंटचा नियम आहे ॲडमिशन ऑफ पार्टनरमधला. त्यामुळे जनरल रिझर्व्ह जो आहे तो आपल्याला या ठिकाणी ओल्ड पार्टनर्स कोण आहेत आपले, पद्मा आणि कुमुद, यांच्यामध्ये आपल्याला तो काय करावा लागणार आहे, डिस्ट्रीब्यूट करावा लागणार आहे. जनरल रिझर्व्ह क्रेडिट बॅलन्स आहे, डिस्ट्रीब्यूट केल्यावर जनरल रिझर्व्ह अकाउंट क्लोज होईल. मग ते क्लोज करण्यासाठी क्रेडिट बॅलन्स असलेल्या आयटमला आपल्याला डेबिट द्यावं लागेल, आणि जे कोणाला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे त्यांना क्रेडिट द्यावं लागेल. म्हणजे आपली एंट्री काय होईल, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 7,500 टू पद्मा कॅपिटल अकाउंट टू कुमुद कॅपिटल अकाउंट. मी एंट्री रिपीट करतोय, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 7,500 टू पद्मा कॅपिटल अकाउंट टू कुमुद कॅपिटल अकाउंट. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असला पाहिजे, पण आपण थेरी ज्यावेळेस समजून घेत होतो त्यावेळेस ह्या गोष्टी बोललोय मी, पुन्हा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये रिपीट करणार आहे. अर्थात जनरल रिझर्व्ह 7,500 आहे, मान्य आहे. हा डिस्ट्रीब्यूट ओल्ड पार्टनर्समध्ये करायचा आहे ॲडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिकमध्ये, हेही मान्य आहे, बरोबर आहे, कारण नियम तसा आहे. प्रश्न आपल्या पुढे की हे 7,500 पद्मा आणि कुमुदमध्ये डिस्ट्रीब्यूट करत असताना कोणत्या रेशोमध्ये करायचे, कारण ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ हे 3 टॉपिक असे आहेत लक्षात घ्या की तिथं वेगवेगळ्या प्रकारचे रेशो लागतात. ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, सॅक्रिफाईस रेशो, आणि रिटायरमेंट डेटच्या बाबतीत आपल्याला तिथं लागतो गेन रेशो. त्या टॉपिकच्या वेळी आपण ते पाहूयात. पण या ठिकाणी जनरल रिझर्व्ह 7,500 आहे, तो पद्मा आणि कुमुदमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, आणि तो ओल्ड PSRमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. लक्षात घ्यायचं आहे, तो ओल्ड PSRमध्ये डिस्ट्रीब्यूट करत असताना एक लक्षात घ्या, पद्मा आणि कुमुदचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे, 3:2 आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन करताना एंट्री कशी होणार आहे, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 7,500 टू पद्मा कॅपिटल अकाउंट 4,500 टू कुमुद कॅपिटल अकाउंट 3,000. बरोबर आहे. जनरल रिझर्व्ह टू पद्मा टू कुमुद. नॅरेशन लिहायचं आहे, बिंग जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्युटेड बिटवीन ओल्ड पार्टनर्स इन देअर ओल्ड PSR 3:2. पुन्हा मी रिपीट करतोय नॅरेशन, बिंग जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्युटेड बिटवीन ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड PSR 3:2. अर्थात टेक्नॉलॉजिकली मी हे सगळं करत असल्यामुळं, तुम्हीही टेक्नॉलॉजिकली लेक्चर्स अटेंड करत असल्यामुळं, तुम्ही जे काही पाहत असाल, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, आयपॅड असेल, टॅब असेल, डेस्कटॉप असेल, तुमच्या हातामध्ये कधीही माझं लेक्चर हवं तिथं थांबवणं तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला पाहिजे तो स्पीड मॅनेज करणं टेक्नॉलॉजिकली तुम्हाला शक्य आहे. मी फास्ट बोलते असं वाटत असेल, तुम्ही तुमच्या इथलं सेटिंग बदलून स्पीड कमी करू शकता, बरोबर आहे. तुमच्या हातात प्रत्येक गोष्ट आहे, त्यामुळं मी बोलत राहतोय, तुम्ही लिहून घ्यायचं आहे. स्पीडचा जर प्रॉब्लेम आला, तुमच्या इथले सेटिंग चेंज करा आणि स्पीड तुम्हाला जसं हवं तसं मॅच करून घ्या माझ्या बोलण्याचं. तर आपण जनरल रिझर्व्हचं डिस्ट्रीब्युशन केलं आहे. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 7,500 टू पद्मा कॅपिटल अकाउंट 4,500 टू कुमुद कॅपिटल अकाउंट 3,000. ओके, याचं पोस्टिंग करूयात. एंट्री आपली झाली आहे जनरल रिझर्व्ह टू पद्मा कुमुद, याचा अर्थ कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व्ह, बरोबर आहे. हवा असलं तर बाय जनरल रिझर्व्हच्या खाली अंडरलाईन करून ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे ओल्ड PSR 3:2 4,500, आणि दुसरी कुमुद आहे तिला काय करायचं आहे, या ठिकाणी कुमुदला ते डिस्ट्रीब्युशन करताना 2/5 करायचं आहे, ते 3,000 आहे. ओके, या ठिकाणी जनरल रिझर्व्ह हा ॲटम आपला डिस्ट्रीब्युशन करून भाग पूर्ण झालेला आहे. आता हा आयटम जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केल्यामुळं अकाउंट क्लोज झालं आहे, त्यामुळे तो बॅलन्स शीटला येणार नाही. हे अगदी व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. कॅपिटल अकाउंट बॅलन्सेस आर ऑल्सो गिवन देअर ऑफ पद्मा अँड कुमुद. पद्मा हॅव्हिंग 45,000 कॅपिटल अँड कुमुद हॅव्हिंग 36,000 कॅपिटल. आणि आपण ते लायबिलिटी साईड म्हणजे क्रेडिट बॅलन्सेसला असलेले आयटम्स आहेत. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेतलेत बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 45,000 आणि 36,000. ओके, या ठिकाणी बॅलन्स शीट आपण पूर्णतः आत्ता सगळी विचारात घेतलेली आहे. आता आपण एक प्रॉब्लेममधली ॲडजस्टमेंट घ्यायला सुरुवात करूयात. फॉर 1/2 शेअर इन प्रॉफिट्स इन फ्युचर, आशा शुड ब्रिंग ₹30,000 फॉर कॅपिटल.
पहिल्या ॲडजस्टमेंटमधला पहिला पार्ट घेतला आहे. पुढचा पार्ट नंतर बघूयात. पहिला पार्ट आहे की आशानं 1/2 शेअरसाठी 30,000 कॅपिटल आणायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एंट्री लिहून घ्यायची आहे. या एंट्रीचं वैशिष्ट्य आहे, आयुष्यभर कॉमर्सचे विद्यार्थी म्हणून आणि कॉमर्स शाखेचे पदवीधर म्हणून कॉमर्स शाखेचे आपण कोणतंही करिअर जरी केलं तरी आपल्याला एक लक्षात घ्या, आयुष्यात पहिली एंट्री आपण जी शिकलो आहे ना ती आता आपण करणार आहे, ती एंट्री शिकलो आहे. जेव्हा 11th आपण कॉमर्सला आलो आणि जर्नल टॉपिक सुरू झाला आणि जर्नल एंट्रीज शिकवायला सुरुवात केली आपल्या टीचरनी, तेव्हा पहिली एंट्री आपल्याला शिकवली कॅपिटल ब्रॉट इन टू बिझनेस. कारण कॅपिटलशिवाय बिझनेस करता येत नाही. तेव्हा आपण पहिली आयुष्यातली एंट्री शिकलेलो आहे कॉमर्समधली, ती एंट्री आपल्याला कायम लागणारी एंट्री आहे. या ठिकाणी आशाने जे 30,000 कॅपिटल आणलं आहे त्याची एंट्री आहे कॅश अकाउंट डेबिट टू आशा कॅपिटल अकाउंट. मी एंट्री रिपीट करतो आहे, कॅश अकाउंट डेबिट टू आशा कॅपिटल अकाउंट. एंट्री लिहून घेतली का? कॅश अकाउंट डेबिट 30,000 टू आशा कॅपिटल अकाउंट 30,000. नॅरेशन लिहून घ्यायचं आहे, बिईंग कॅपिटल ब्रॉट इन बाय आशा, बिईंग कॅपिटल ब्रॉट इन बाय आशा. ओके, आता याचं पोस्टिंग करूयात. बरोबर आहे, कॅश अकाउंट डेबिट म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला रेकॉर्ड करायचं आहे टू आशा कॅपिटल अकाउंट 30,000. स्क्रीनवरती दिसतंय, स्क्रीनवरती लक्ष ठेवायचं आहे, नोटबुकमध्ये वर्कबुकमध्ये लक्ष ठेवायचं आहे आणि कान मात्र मी बोलतोय त्याच्याकडे ठेवायचे आहेत, लक्षात घ्या. बरोबर आहे. डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीम असल्यामुळं कुठल्याही गोष्टीचा एक इफेक्ट देऊन थांबायचं नाही आहे. बरोबर आहे. कॅश अकाउंट डेबिटला लिहिलं आहे आपण टू आशा कॅपिटल अकाउंट, म्हणजे याचा अर्थ असा आहे की कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला टेक्नॉलॉजिकल प्रेझेंटेशन किती छान आहे बघा. लगेच प्रत्येक फिगर मूव्ह होताना तुम्हाला दिसते आहे की बरोबर कॅश अकाउंटच्या डेबिटवरून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे, पोस्टिंग केलेलं आहे बाय कॅश अकाउंट. कॉलम चुकवायचा नाही. कॉलम जर चुकला तर गोंधळ होईल. हे कॉलमनर कॅपिटल अकाउंट मेंटेन करताना या बाबतीत अत्यंत जागरूक राहावं लागतं विद्यार्थी मित्रांनो, की कुठल्या पार्टनरशी रिलेटेड आपण अकाउंटिंग ट्रीटमेंट देतोय त्याच्याच कॉलममध्ये ती फिगर गेली पाहिजे. आपण आशाचं कॅपिटल लिहित असताना आशाच्याच कॉलममध्ये 30,000 लिहिले पाहिजेत, बाय कॅश अकाउंट 30,000. ओके, हा पार्ट आपला पहिल्या ॲडजस्टमेंटमधला पहिला पार्ट झाला. पुढचा पार्ट त्यांनी म्हणला आहे अँड आशा शुड ब्रिंग 15,000 फॉर गुडविल इन कॅश. आणि इथं मात्र विद्यार्थी मित्रांनो आपल्या या प्रॉब्लेममधली सगळ्यात व्यवस्थित समजूनच घेतली पाहिजे आणि थोडीशी समजायला कठीण वाटावी असं सुरुवातीला तुमचं मत असू शकतं, पण पुढं ते राहणार नाही, काळजी करू नका. गुडविलची ट्रीटमेंट ॲडमिशन असेल, रिटायरमेंट असेल, डेथ असेल फार प्रॉपर द्यावी लागते. याच्यात कोणत्याही प्रकारची चूक होऊन चालणार नाही. अख्ख्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला खरं तर कुठंच चुकून चालणार नाही आहे, पण इथं हमखास चूक होते म्हणून मी थोडं विस्ताराने बोलतो, तुम्ही ते काळजीपूर्वक ऐकायचं आहे. एक लक्षात घ्या, आपण या टॉपिकची थिअरी ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस आपण अनेक गोष्टींची चर्चा केली आहे, त्या समजून घेतल्यात. त्यामध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, मी तुम्हाला मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनच्या मेथड्स बघा, आठवते का? इयर्स परचेस ॲव्हरेज प्रॉफिट मेथड शिकवली होती, सुपर प्रॉफिट मेथड शिकवली ती. अकाउंटिंग ट्रीटमेंटसाठी मी तुम्हाला प्रीमियम मेथड, रिव्हॅल्युएशन मेथड, मेमोरंडम रिव्हॅल्युएशन मेथड, या सगळ्या मेथड्स आणि त्याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट शिकवल्या. त्या अर्थाने इथं सोपं आहे की आपल्याला ना इयर्स परचेस ॲव्हरेज प्रॉफिट मेथडप्रमाणे गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे ना सुपर प्रॉफिटप्रमाणे करायचं आहे. आपल्याला एकूणातच आशानं किती गुडविलचा शेअर ती कॅशमध्ये आणते हे प्रॉब्लेममध्ये सुस्पष्ट सांगितलेलं आहे. आशा शुड ब्रिंग इन ₹15,000 ॲज हर शेअर इन गुडविल इन कॅश. आता याचा काय काय आपल्याला अकाउंटिंग करावं लागणार आहे हे नीट लक्ष देऊन ऐका, समजून घ्या आणि मग लिहूयात. लिहिण्याची प्रक्रिया सगळ्यात शेवटी करूया, ती फार सोपी गोष्ट आहे. Whenever a new partner brings some amount for his or her share in goodwill in cash, आपल्याला किमान 2 एंट्री कराव्याच लागतात. बरोबर आहे, 2 पेक्षा कमी चालणार नाहीत. एक म्हणजे त्या पार्टनरनी गुडविलसाठी त्याचा किंवा तिचा शेअर कॅशमध्ये आणला आहे त्याची एंट्री, आणि दुसरं म्हणजे whenever a new partner is admitted into the partnership firm, old partners have to sacrifice. जोपर्यंत ओल्ड पार्टनर सॅक्रिफाईस करत नाहीत तोपर्यंत न्यू पार्टनरला प्रॉफिट शेअरिंग रेशो मिळू शकत नाही, त्याला मालकी मिळू शकत नाही, त्याला ओनरशिप मिळू शकत नाही. त्यामुळं ज्यावेळेस न्यू पार्टनर त्याचा गुडविलचा शेअर कॅशमध्ये आणतो तेव्हा ते गुडविल
ओल्ड पार्टनर्सना सॅक्रिफाईस रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागतं. ही अकाउंटिंगमधली ट्रीटमेंटचा महत्त्वाचा पार्ट आहे. मग आपण काय करावं लागतं मला लक्षात घ्या. वर्किंग नोटमध्ये काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्ही आवर्जून लिहून घ्यायचं आहे. मी सावकाश सांगणार आहे. काही गोष्टी या मी बोर्डवर न दाखवता तुम्ही लिहूनच घ्यायच्या आहेत. लक्षात घ्या काय सांगितलं या ठिकाणी. आशाने 15,000 रुपये गुडविलचा तिचा शेअर कॅशमध्ये आणावा. ओके, आपण 2 एंट्री करणार आहे म्हटलो. एक म्हणजे कॅश तिनं गुडविलसाठी आणली त्याची एक एंट्री आणि दुसरी गुडविल डिस्ट्रीब्युशनची एंट्री. पण तुम्हाला माहिती आहे गुडविल डिस्ट्रीब्युशनच्या एंट्रीसाठी विद्यार्थी मित्रांनो सॅक्रिफाईस रेशो लागतो, SR लागतो आपल्याला. आणि SR कॅल्क्युलेट करणं हे महत्त्वाचं आहे. यासाठी आपण टॉपिकची थेरी या शिकत असताना मी 8 सम्स एक्झाम्पल्स घेतले ते आणि आपण 3 रूल्स सेट केले ते. बरोबर आहे. त्यातला रूल नंबर 2 जो आहे ना तो मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे. म्हणजे आपल्याला सॅक्रिफाईस रेशोच्या कॅल्क्युलेशनची गरज पडणार नाही. आपण जो रूल सेट केलेला आहे त्या रूलवरून आपल्याला इमिजिएट कळणार आहे की सॅक्रिफाईस रेशो किती आहे. काय रूल नंबर 2 होता बघा, नीट लक्ष देऊन ऐका विद्यार्थी मित्रांनो. रूल होता इफ न्यू पार्टनर्स न्यू PSR इज गिवन, if new partners new PSR is given, SR is equal to old PSR. हा तो रूल होता. मग आपल्या इथे अप्लाय होतोय का आपण चेक करूयात. बघा प्रॉब्लेममध्ये पहिल्याच ॲडजस्टमेंटमध्ये म्हणलंय फॉर 1/2 शेअर इन प्रॉफिट्स इन फ्युचर. आशाला किती शेअर मिळणार आहे, 1/2 शेअर मिळणार आहे. आशा ही न्यू पार्टनर आहे, तिचा न्यू PSR दिलाय का प्रॉब्लेममध्ये 1/2 दिलाय. मग रूल म्हणतो जेव्हा न्यू पार्टनरचा न्यू PSR प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो तेव्हा SR सेपरेटली कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. आपण ते प्रूव्ह केलेलं आहे एक्झाम्पल्स घेऊन आणि मग रूल सेट केलेला आहे. जेव्हा न्यू पार्टनरचा न्यू PSR प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो तेव्हा SRच ओल्ड PSR असतो. या ठिकाणी पद्मा आणि कुमुदचा SR 3:2 आहे. पद्मा आणि कुमुदचा PSR 3:2 आहे. तोच SR राहणार आहे. बरोबर आहे. हे विसरायचं नाही. वर्किंग नोटमध्ये लिहून घ्या. SR डॅश रूल नंबर 2 डॅश इफ न्यू पार्टनर्स न्यू PSR इज गिवन SR इज इक्वल टू ओल्ड PSR. बस एवढे वर्किंग नोटमध्ये लिहून ठेवा हा रूल. नो नीड टू कॅल्क्युलेट SR सेपरेटली. वेगळ्या प्रकारे कॅल्क्युलेशन करून SR काढण्याची गरज नाही. इफ न्यू PSR ऑफ ओनली न्यू पार्टनर इज गिवन SR इज इक्वल टू ओल्ड PSR. अकाउंटिंग ट्रीटमेंट देऊयात. आशानी 15,000 तिचा गुडविलमधला शेअर म्हणून कॅश आणली आहे. एंट्री लिहून घ्यायची आहे सगळ्यांनी. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 15,000. एंट्री लिहून घ्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. कॅश अकाउंट डेबिट 15,000 टू गुडविल अकाउंट 15,000. नॅरेशन बिईंग आशा ब्रॉट इन हर शेअर इन गुडविल इन कॅश. आशा ब्रॉट इन हर शेअर इन गुडविल इन कॅश. या एंट्रीचं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, लगेच पोस्टिंग करायचं आहे. बरोबर आहे. कॅश अकाउंट डेबिट म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिटला लिहा टू गुडविल अकाउंट 15,000. स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट 15,000. याचाच सेकंड इफेक्ट लक्षात घ्या. गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 15,000. ॲडजस्टमेंटचे जे जे पार्ट्स आपण करतोय ते सगळे पार्ट्स रेड कलरमध्ये स्क्रीनवरती तुम्हाला मी दाखवतोय. कॅश अकाउंटच्या डेबिटला आपण रेकॉर्डिंग केलं, पोस्टिंग केलं टू गुडविल अकाउंट 15,000. गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग केलं बाय कॅश अकाउंट 15,000. आता आपल्याला गुडविलच्या डिस्ट्रीब्युशनची एंट्री करायची आहे. गुडविलसाठी जी कॅश आणताना एंट्री केली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. डिस्ट्रीब्युशनची एंट्री करायची आहे गुडविल अकाउंट डेबिट 15,000 टू पद्मा कॅपिटल अकाउंट टू कुमुद कॅपिटल अकाउंट. काय रेकॉर्डिंग करायचं आहे बघा. गुडविल अकाउंट डेबिट 15,000 टू पद्मा कॅपिटल अकाउंट टू कुमुद कॅपिटल अकाउंट. आता इथं SR मध्ये डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. SR आहे 3:2. बरोबर आहे. 15,000च्या 3/5. 3:2 म्हणजे 3 + 2 5. आउट ऑफ टोटल 5 शेअर पद्माचा किती शेअर आहे 3 आणि कुमुदचा किती आहे 2. म्हणून 15,000 इंटू 3/5 म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या पद्माचा शेअर येणार आहे 9,000 आणि कुमुदचा शेअर येणार आहे 2/5 म्हणजे 6,000.
एंट्री परत एकदा रिपीट करतोय. गुडविल अकाउंट डेबिट 15,000 टू पद्मा कॅपिटल अकाउंट 9,000 टू कुमुद कॅपिटल अकाउंट 6,000. Being goodwill distributed between old partners in SR 3:2. Being goodwill distributed between old partners in SR 3:2. नॅरेशन लिहून घेतलं असलं तर पोस्टिंग करूया. स्क्रीनवरती मी एक पार्ट लिहून ठेवला आहे. गुडविल अकाउंट डेबिट म्हणून गुडविल अकाउंटच्या डेबिटला घेतलं आपण. टू पद्मा कॅपिटल अकाउंट 9,000 ब्रॅकेटमध्ये दिलंय मी तुम्हाला. 15,000 इंटू 3/5 कसे 9,000 आले तेही दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती. टू कुमुद कॅपिटल 15,000 इंटू 2/5 6,000. बरोबर आहे. याचा सेकंड इफेक्ट आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला द्यायचा आहे. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय गुडविल अकाउंट. हवं तर तुम्ही गुडविल अकाउंट एवढ्या फक्त याला अंडरलाईन करा. ब्रॅकेटमध्ये लिहा SR 3:2. पद्मा कॉलम 9,000 कुमुद कॉलम 6,000. ओके. मला अपेक्षा आहे की तुम्हाला या ठिकाणी गुडविलची ॲडजस्टमेंट, त्याच्या अकाउंटिंग ट्रीटमेंट, त्याच्या जर्नल एंट्रीज, त्याचं पोस्टिंग हे सगळं व्यवस्थित कळलेलं असेल. ॲडजस्टमेंट नंबर 2. हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इज विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. गुडविलसाठी आशाने किती अमाऊंट आणली आहे बघा बरं. 15,000. ह्या 15,000 मधली हाफ म्हणजे किती रे 7,500. आणि विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स म्हणजे आणलेल्या 15,000 रुपयातली 1/2 अमाऊंट म्हणजे 7,500. हे पद्मा आणि कुमुदनी विड्रॉ केले, बिझनेसमधनं पैसे काढून घेतले. याची आपल्याला या ठिकाणी एंट्री काय करावी लागणार आहे. एंट्री लिहून घ्या. ज्यावेळेस कॅश बिझनेसमध्ये आली त्यावेळेस आपण म्हणलो कॅश अकाउंट डेबिट. आता विड्रॉ केल्यावर म्हणणार आहे कॅश अकाउंट क्रेडिट. अँड हू आर द रिसिव्हर्स. पद्मा अँड कुमुद. एंट्री लिहून घ्या. पद्मा कॅपिटल अकाउंट डेबिट, कुमुद कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 7,500. एंट्री रिपीट करतो बघा. पद्मा कॅपिटल अकाउंट डेबिट, कुमुद कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 7,500. तुम्ही म्हणला असणार सर फक्त कॅशला 7,500 सांगितलेत, पद्मा आणि कुमुदनं किती कॅश विड्रॉ केली ते सांगितलं नाही. मला इथं तुम्हाला रूल सांगायचा आहे. म्हणून मुद्दाम मी पद्मा आणि कुमुदचे काय केलं तर तुम्हाला पटदिशी कॅशची डिस्ट्रीब्युशन दाखवली नव्हती. कोणत्या प्रपोर्शनमध्ये त्यांनी विड्रॉ केले सांगितलं नव्हतं. म्हणजे तुम्ही आता लक्षपूर्वक ऐकाल. जेव्हा न्यू पार्टनर गुडविलचा त्याचा किंवा तिचा शेअर कॅशमध्ये आणतो किंवा आणते आणि त्यातली काही कॅश अर्धी पूर्ण किती जसं ओल्ड पार्टनर्स ठरवतील तसं त्या गुडविलच्या शेअरसाठी आणलेल्या कॅशमधला काही प्रपोर्शन किंवा पूर्ण कॅश जर ओल्ड पार्टनर्सनी विड्रॉ केली तर ज्या रेशोमध्ये गुडविलचं डिस्ट्रीब्युशन केलंय त्याच रेशोमध्ये त्यांनी ती कॅश विड्रॉ करायची असते. मला सांगा याच्या आधीची जी एंट्री लिहिली आपण गुडविल अकाउंट डेबिट टू पद्मा कॅपिटल टू कुमुद कॅपिटल त्या नॅरेशनमध्ये डिस्ट्रीब्युशनचा रेशो कुठला लिहिला आहे SR 3:2. बरोबर आहे. हा 3:2 जो आपण रेशो लिहिला आहे त्याच प्रपोर्शनमध्ये या ठिकाणी काय करायचं आहे पद्मा आणि कुमुदनी लक्षात घ्या कॅश विड्रॉ करायची आहे. बरोबर आहे. मग मला सांगा 7,500 3:2 म्हणजे किती येणार आहे. साहजिक आहे. पद्मा करेल 4,500 आणि कुमुद करेल 3,000. बरोबर आहे. डिस्ट्रीब्युशनच्या निम्मी कॅश विड्रॉ केली त्यांनी डिस्ट्रीब्यूट केली ती 9,000 6,000. आत्ता या ठिकाणी ते विड्रॉ करतायत म्हणजे किती होणार आहे 4,500 आणि 3,000. मग एंट्री कशी होईल बघा. पद्मा कॅपिटल अकाउंट डेबिट 4,500, कुमुद कॅपिटल अकाउंट डेबिट 3,000 टू कॅश अकाउंट 7,500. अपेक्षा आहे की तुम्ही पूर्णतः लिहून घेतली असणार आहे एंट्री. नॅरेशन कसं होईल बघा विद्यार्थी मित्रांनो. बीइंग 1/2 अमाउंट ऑफ गुडविल विड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स इन SR 3:2. बरोबर आहे. लिहून घेताना चूक करायची नाही आहे. आता पोस्टिंग करूयात आपण. बरोबर आहे. कॅश त्यांनी काय केलेली आहे विड्रॉ केलेली आहे म्हणजे आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहावं लागणार आहे. पद्मा कुमुद डेबिट म्हणजे पद्मा कुमुदच्या डेबिटला टू कॅश अकाउंट पद्मा कॉलम 4,500 आणि कुमुद कॉलम 3,000. व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. कुणीही चूक करायची नाही, गडबड करायची नाही आहे. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट 4,500 3,000. सेकंड इफेक्ट कुठं जाणार सांगा. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय पद्मा कॅपिटल अकाउंट बाय कुमुद कॅपिटल अकाउंट आणि अमाऊंट कशी येणार आहे कॅपिटल अकाउंटच्या डेबिटवरून कॅश अकाउंटच्या
क्रेडिटला. स्क्रीनवर किती छान मुवमेंट दिसत आहेत बघा बरं, बरोबर डेबिटवरून क्रेडिटला. या पद्धतीनं आपला एक लक्षात घ्या, आपलं थॉट प्रोसेस अशी डेव्हलप झाली पाहिजे म्हणजे आपला कुठलाही इफेक्ट राहणार नाही, चुकणार नाही. ओके, पुढची ॲडजस्टमेंट बघूयात. स्टॉक इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10% अँड मशिनरी बाय 5%. स्टॉक आणि मशिनरी या दोन ॲसेट्स आहेत. या ॲसेटच्या ज्या काही बुक व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्यातली स्टॉकची 10%नी आणि मशिनरीची 5%नी व्हॅल्यू कमी करायला सांगितलं आहे. सो वेन एव्हर देर इज रिडक्शन ऑर डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲन ॲसेट दॅट इज लॉस. आणि ॲसेट आणि लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करण्यासाठी त्यांच्यावरती होणारे प्रॉफिट लॉस कन्सिडर करण्यासाठी ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ या तीनही टॉपिकमध्ये विद्यार्थी मित्रांनो एक स्पेशल अकाउंट आपण तयार करतो. त्या अकाउंटचं नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. काही बुक्समध्ये तुम्हाला याच अकाउंटचं नाव प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असं देखील दिसेल. दोन्हीचा अर्थ सेम आहे आणि आपण आपल्या स्क्रीनवर पण पाहू शकतो. रिव्हॅल्युएशन अकाउंट नंबर 1ला ओपन केलं आहे. तुमच्याही वर्कबुकमध्ये ते रिव्हॅल्युएशन अकाउंट त्या ठिकाणी आहे. आपण आता स्टॉक आणि मशिनरीचं काय करूयात, रिडक्शन ज्या आहेत त्यांच्या व्हॅल्यूमधल्या त्या रेकॉर्ड करूया. स्टॉक 36,000, त्याच्या आपल्याला 10% म्हणजे 3,600 आपल्याला कमी करायचे आहेत. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला यायचं आहे सगळ्यांनी. स्टॉकच्या खाली लिहायचं आहे लेस 10% डिक्रीज आणि 3,600 या ठिकाणी दिसत आहेत. हे जे डिक्रीज झालेले 3,600 आहेत हा काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, लॉस आहे. त्यामुळे आपल्याला हा लॉस रेकॉर्ड करायचा आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिलं टू स्टॉक, हवं तर ब्रॅकेटमध्ये डिक्रीज डॅश 10% ऑफ 36,000 लिहिलं तरी चालेल, 3,600. ओके, मशिनरीकडे आपल्याला जाण्या अगोदर स्टॉक 36मधनं डिक्रीज 10% केल्यावर 3,600 मायनस करून आउटर फिगर घ्या 32,400. ओके, पुढचा भाग आहे मशिनरीची पण व्हॅल्यू आपल्याला कमी करायला सांगितली आहे. मशिनरीची व्हॅल्यू आहे 15,000 आणि 5% ऑफ 15,000 कम्स टू 750. मशिनरी ॲसेट साईडला आहे लेस 5% डेप्रिसिएशन 750. मशिनरी कमी होणं हा लॉस आहे, त्यामुळे आपल्याला तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला लिहायला पाहिजे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आपण लिहिलं टू प्लांट अँड मशिनरी 5% ऑफ 15,000, अमाऊंट कॉलममध्ये 750. पण 15,000मधनं 750 मायनस केल्यावर बॅलन्स शीटच्या ॲसेटला मशिनरी आउटर कॉलमला 14,250 घ्यायला विसरायचं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढची ॲडजस्टमेंट घेऊयात. RDD इज टू बी मेंटेन्ड ॲट 3,000. RDD तुम्ही जर तुमच्या नोट्समध्ये पाहिलं तर लक्षात घ्या, प्रॉब्लेममधल्या बॅलन्स शीटला RDD दिलेला किती आहे 2,400 आणि आता किती करा सांगतायत 3,000. म्हणजे 2,400चा RDD आपल्याला वाढवला पाहिजे 3,000पर्यंत. म्हणजे कितीनं RDD वाढणार आहे 600नं. RDD जेव्हा वाढतो तेव्हा डेटर्स काय होतात, कमी होतात. डेटर्स कमी होणं, ॲसेट कमी होणं हा लॉस आहे. म्हणजे एक इफेक्ट 600 रुपीजचा काय होणार आहे, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे. आणि डेटर्समधून RDD मात्र मायनस होताना 3,000 होणार आहेत, कारण 2,400 बॅलन्स शीटला आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिले आहेत आणि ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले की 3,000 RDD करा. म्हणून लक्षात घ्या, आपण बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्या डेटर 62,400 लेस RDD 3,000, बरोबर आहे. न्यू RDD 3,000 विच इज टू बी डिडक्टेड फ्रॉम डेटर्स. लक्षात घ्या, आणि या ठिकाणी 3,000 आपल्याला मायनस केले पाहिजेत. आणि हा जो 3,000 आपण मायनस करतोय हे मायनस केल्यानंतर फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे, डेटर्स आउटरला घेतले 59,400 पण डेटर्समधून RDD 3,000 मायनस केले असले तरी सेकंड इफेक्ट आपल्याला तो द्यायचा आहे, तो प्रॉपरली द्यायचा आहे. आणि ते 600नी RDD वाढणार आहेत, 2,400चे 3,000 होणार आहेत. म्हणून तो जो 600चा इफेक्ट आहे हा डेटर्समधून RDD एक्स्ट्रा मायनस करावे लागणार आहेत आपल्याला, केलेले आहेत आपण ते. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला तो 600चा इफेक्ट द्यायचा आहे, कारण न्यू RDD 3,000 आहेत, लेस ओल्ड RDD 2,400 आहेत. म्हणजे इन्क्रीज इन RDD 600 इज ए लॉस. म्हणून आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला घेतलं टू RDD 600, बरोबर आहे. पुढची ॲडजस्टमेंट, फर्निचर शुड बी ॲप्रिसिएटेड टू 16,050. बॅलन्स शीटच्या ॲसेटला फर्निचर बघा 14,100 आहेत,
आणि त्याचं व्हॅल्युएशन वाढवून घ्यायचं आहे 16,050. म्हणजे आपल्याला बघा फर्निचरचं रिवाइज्ड व्हॅल्यू 16,050 स्क्रीनवर दिसतंय विद्यार्थी मित्रांनो. फर्निचरची ओल्ड व्हॅल्यू 14,100 आहे. याचा अर्थच ॲप्रिसिएशन ऑफ फर्निचर किती आहे 1,950. ॲप्रिसिएशन झालं आहे म्हणजे फर्निचरमध्ये ॲड केले पाहिजेत. 14,100 प्लस 1950 म्हणजे आउटरला येतील 16,050. पण ॲसेटमध्ये इन्क्रीज होणं, ॲप्रिसिएशन होणं हा प्रॉफिट आहे. त्यामुळे आपल्याला सेकंड इफेक्ट त्याचा हा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला द्यावा लागेल, कारण इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲसेट इज अ प्रॉफिट ऑर गेन. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला आपण दिलं आहे बाय फर्निचर 1950. आणि बिल्डिंगच्या बाबतीत देखील आपल्याला पुढच्या ॲडजस्टमेंटचा पार्ट दिला आहे, बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय 20%. बरोबर आहे. या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्डिंगचं 20%ने ॲप्रिसिएशन करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला बिल्डिंग किती दिसते बघा 45,000 प्लस ॲप्रिसिएशन 20%. 45,000 इंटू 20% म्हणजे 9,000 आले. म्हणजे 45 प्लस 9 म्हणजे आउटरला येतील 54,000. आणि बिल्डिंग हे ॲसेट आहे त्याच्यामध्ये इन्क्रीज झालं, ॲप्रिसिएशन झालं, हा आपला प्रॉफिट किंवा गेन आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला येतात, लक्षात घ्या. बाय लँड अँड बिल्डिंग ब्रॅकेट 20% ऑफ 45,000 9,000 ॲप्रिसिएशन झालेलं आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेममध्ये दिलेली बॅलन्स शीट आणि सर्व ॲडजस्टमेंट्स या आपण पूर्ण केलेल्या आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे की काही अकाउंटिंग एंट्रीज आपल्या लिहून घ्यायच्या राहिलेल्या आहेत. त्या एंट्रीज तुम्ही तुमच्या जर्नलमध्ये लिहून घ्या. आणि माझ्या माहितीप्रमाणे लक्षात घ्या, आपण जनरल रिझर्वच्या डिस्ट्रीब्युशनची एंट्री केलेली आहे, आपण कॅपिटल आणल्याची एंट्री केलेली आहे, गुडविलसाठी कॅश आणल्याची एंट्री केलेली आहे, आपण गुडविलच्या डिस्ट्रीब्युशनची एंट्री केलेली आहे, 50% अमाऊंट ऑफ गुडविल विड्रॉ केलेली आहे कॅश होल्ड पार्टनर्सनी, त्याची एंट्री केलेली आहे. आपल्या एंट्री करायच्या राहिल्या आहेत त्या म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला आपण ॲसेट आणि लायबिलिटीच्या बाबतीतले जे चेंजेस रेकॉर्ड केलेत त्याच्या एंट्री मला मुद्दामून तुम्हाला एकत्रित सांगायचं होतं म्हणून मी आधी एंट्री लिहून दिल्या नाहीत. काय महत्त्वाचं सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला स्क्रीनवरती आणि तुमच्या नोटबुकमध्ये वर्कबुकमध्ये तुम्हाला दिसतंय की टू प्लांट अँड मशिनरी 750, टू स्टॉक 3,600, टू RDD 600 हे सगळं लिहिलेलं आहे. क्रेडिटला लिहिलेलं आहे बाय लँड बिल्डिंग 9,000, बाय फर्निचर 1950. काही पुस्तकांमध्ये काही शिक्षकांच्या मते या एंट्री स्वतंत्र लिहिल्या तरी चालतात. माझंही मत स्वतंत्र लिहिल्या तरी चालतात असं आहे, त्याच्याबद्दल कुठेही दुमत असायचं कारण नाही. किंवा आपण जर कंबाइंड एंट्री लिहिल्या तरी सुद्धा चालतात. म्हणजे कसं ते मी एकदा म्हणून दाखवतो. लिहून घेताना तुमच्या जे सोयीचं असेल ते तुम्ही लिहून घ्या. मी आग्रहपूर्वक सांगायला अजून सुरुवात केली नाही असंच करा. त्याचं कारण अजून टॉपिक आत्ताशी सुरू झाला आहे, तुम्ही बऱ्याच गोष्टी नव्याने शिकताय. अशा वेळी मी फार आग्रह दुराग्रह हट्ट करून काही गोष्टी तुमच्यावर लादणं असं न करता हळूहळू तुमचं अंडरस्टँडिंग जसं डेव्हलप होत जाईल तसं मी तुम्हाला मग काही गोष्टी अगदी खात्रीनं अशाच केल्या पाहिजेत अशा पद्धतीचा आग्रह पुढच्या काही प्रॉब्लेम्सपासून करायला सुरुवात करेन. ओके. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला ज्या 3 आपण पोस्टिंग केलेल्या आहेत त्याची एकच एंट्री होऊ शकते. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी 750, टू स्टॉक 3,600, टू RDD अकाउंट 600. एकच एंट्री डेबिटची होऊ शकते किंवा याच्या 3 एंट्री होऊ शकतात. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी 750 being plant and machinery revalued. Revaluation account debit to stock account 3,600 being stock revalued. Revaluation account debit to RDD account 600 being RDD provided. 3 सेपरेट एंट्री केल्या तरी चालतात किंवा तिन्हीची मिळून एक कंबाइंड एंट्री केली तरी चालते. मी मागाचाच मुद्दा पुन्हा सांगेन विद्यार्थी मित्रांनो, पेपर लिहित असताना वेळ आणि श्रम याचा विचार करून आपण जर केलं तर मी असं सुचवेन की आपण कंबाइंड एंट्री लिहूयात. लिहून घ्या तुम्ही एंट्री. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू प्लांट अँड मशिनरी 750, टू स्टॉक 3,600, टू RDD अकाउंट 600, 4,950. बरोबर आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 4,950, टू प्लांट मशिनरी 750, टू स्टॉक 3,600, टू RDD 600. नॅरेशन being plant machinery, stock and revalued and RDD provided. Being plant machinery and stock revalued and RDD provided.
क्रेडिटची आपण सेपरेट एंट्री करू शकतो, लँड बिल्डिंग टू रिव्हॅल्युएशन किंवा फर्निचर टू रिव्हॅल्युएशन, किंवा आपण कंबाईंड एंट्री करू शकतो. बरोबर आहे, आपण कंबाईंड लिहून घेऊयात. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 9,000, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 9,000, फर्निचर अकाउंट डेबिट 1950, फर्निचर अकाउंट डेबिट 1950, टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 10,950, to revaluation account 10,950, being land building and furniture revalued, being land building and furniture revalued. या ठिकाणी अकाउंटचं क्लोजर करूयात आपण, म्हणजे आपल्याला प्रॉफिट लॉस रिव्हॅल्युएशनचे काढता येतील. टोटल इज 10,950, दोन्हीकडे रेकॉर्ड करायचे टोटल डेबिट क्रेडिटला. आणि 10,950 ही क्रेडिट साईडची ग्रेटर टोटल आहे, ती शॉर्टर टोटल जी डेबिट साईडची आहे 4,950 त्यातून मायनस केली तर आपल्याला लक्षात येईल 6,000चा डिफरन्स आहे डेबिट साईडला. सो वेन एव्हर देअर इज अ डिफरन्स ऑन डेबिट साईड त्याला आपण अकाउंटमध्ये म्हणतो क्रेडिट बॅलन्स. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स म्हणजे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट असतो. आणि रिव्हॅल्युएशनचा हा जो प्रॉफिट आहे 6,000, तो ॲडमिशन या टॉपिकमध्ये काय करावं लागतं विद्यार्थी मित्रांनो, ओल्ड पार्टनर्सना ओल्ड PSRमध्ये डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. आपण स्क्रीनवर घेतोय. टू नेट प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन अंडरलाईन पद्मा 6,000 इंटू 3,600 आणि कुमुद 6,000 इंटू 2,400. बरोबर आहे. पद्माचा शेअर आला आहे 3,600, कुमुदचा शेअर आला आहे 2,400. आता सेकंड इफेक्ट दिला पाहिजे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. मग डेबिट साईडला रिव्हॅल्युएशनच्या लिहिलं असेल टू पद्मा टू कुमुद, तर पद्मा कुमुदच्या कुठं लिहिणार सांगा विद्यार्थी मित्रांनो, क्रेडिट साईडला. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट अंडरलाईन करायची आहे, ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं आहे प्रॉफिट 3:2, अंडरलाईन करून ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं आहे रिव्हॅल्युएशनच्या खाली प्रॉफिट 3:2. फर्स्ट कॉलम पद्मा 3,600, सेकंड कॉलम कुमुद 2,400. याची एंट्री लिहून घ्यायची आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 6,000, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट 6,000 to Padma capital account 3,600, to Kumud capital account 2,400. Revaluation account debit 6,000 to Padma capital 3,600 to Kumud capital 2,400. Being revaluation profit distributed between old partners in old PSR 3:2. Being revaluation profit distributed between old partners इन ओल्ड PSR 3:2. विद्यार्थी मित्रांनो, ही एंट्री झाल्यानंतर आपल्याला आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे आहेत आणि कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस घ्यायचे आहेत आपल्याला. एक 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 आपण घेऊयात. पहिला आशाचं बघा, क्लोज करा. कॅपिटल अकाउंटची टोटल 30,000 आहे. त्यानंतर कुमुदचा कॅपिटल अकाउंटची टोटल करा, ती 47,400 येते आहे. त्यानंतर पद्माची कॉलमची टोटल करा, ती 62,100 येते आहे. का क्रेडिटची टोटल पहिल्यांदा केली आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण क्रेडिट साईड मोठ्या आहेत. अकाउंटचा नियम आहे, ज्या साईडची टोटल मोठी ती टोटल दोन्हीकडे लिहायची असती, म्हणजे डेबिटला तीच लिहिली पाहिजे. बघा स्क्रीनवरती मोमेंट कशी दिसते फिगर्सची. पद्मा 62,100, कुमुद 47,400 आणि आशा 30,000. आता त्यांच्या डेबिटला असलेले आयटम्स वजा केले पाहिजेत, मायनस केले पाहिजेत, सबस्ट्रॅक्ट केले पाहिजेत, डिडक्ट केले पाहिजेत. बरोबर आहे, ठीक आहे. 62,100 मधून आपण 4,500 मायनस केले तर मला सांगा पद्माचा बॅलन्स किती येतो, 57,600. कुमुदची आपली टोटल आहे 47,400 मायनस डेबिट 3,000 आहे. बघा मायनस केले तर बॅलन्स किती येतो, 44,400. आशाच्या बाबतीत मात्र डेबिट साईडला काहीच नाही, त्यामुळे तिचा बॅलन्स आहे तसा 30,000 येईल. आणि या तीनही बॅलन्सेसला आपण नाव काय दिलं आहे, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. डेबिट साईडला आपण नाव काय दिलं आहे बघा, टू बॅलन्स कॅरीड डाऊन. पद्मा 57,600, कुमुद 44,400, आशा 30,000. आता हे बॅलन्सेस डेबिटला कॅरीड डाऊन आहेत, म्हणजेच ते क्रेडिट बॅलन्सेस आहेत. कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला बॅलन्सेस रिफ्लेक्ट झालेले आहेत. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 57,600, 44,400, 30,000. डेबिटला जर ते कॅरीड डाऊन आले असतील तर ते बॅलन्सेस कुठले असतात, क्रेडिट बॅलन्सेस असतात. आणि क्रेडिट बॅलन्सेस कुठं रिफ्लेक्ट होतात, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बघा सगळ्यांनी काळजीपूर्वक बघायचं आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल, पद्मा, कुमुद, आशा
आणि या तिघींचेही बॅलन्सेस आपण या ठिकाणी इनर कॉलमला घेतलेले आहेत. 57,600 पद्मा, 44,400 कुमुद आणि 30,000 आशा. बरोबर आहे. आता आपण पुढचे अकाउंट्स क्लोज करूया. गुडविल अकाउंट. सगळे अकाउंट क्लोज झाल्याशिवाय बॅलन्स शीट टॅली होणार नाही. गुडविलची बघा, डेबिटची टोटल 9 + 6 15,000. पुट दॅट अमाऊंट 15,000. ऑल्सो ऑन क्रेडिट साईड 15,000. दोन्हीकडं 15 क्लोज झालं का गुडविल अकाउंट? गुडविल अकाउंट क्लोज झालं आहे, त्यामुळे बॅलन्स नाही. कॅश अकाउंटच्या या ठिकाणी आपण टोटल करूयात. लक्षात घ्या, कॅशची टोटल आहे 22,500 + 30 + 15. टोटल इज 67,500. दोन्हीकडं 67,500 लिहायचं. कॅशचा बॅलन्स त्यातनं किती म्हणजे क्रेडिट साईडचे आयटम्स मायनस होणार आहेत. 67,500 - 4,500 + 3,000 बरोबर 60,000 बॅलन्स येतो आहे. तो क्रेडिट साईडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन आला आहे, म्हणजे तो डेबिट बॅलन्स आहे. आणि डेबिट बॅलन्स कुठे रिफ्लेक्ट होतो? बॅलन्स शीटच्या ॲसेटला. म्हणून आपण लास्ट आयटम घेतला आहे बॅलन्स शीटला. लक्षात घ्या, कॅश इन हँड 60,000. आता काय करूयात? सगळं पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी आपण बॅलन्स शीट टॅली करूयात म्हणजे ती आपोआप व्हायला हवी. 57,600 + 44,400 + 30,000. तिघींचं कॅपिटल 1,32,000 + 48,000 + 30,000 + 37,500. टोटल इज 2,47,500. लायबिलिटी साईड टोटल इज 247,500. आता ॲसेटची टोटल करूयात आपण. ॲसेटची काय काय फिगर्स आहेत? 40 × 50 + 54,000 + 16,050 + 32,400 + 59,400 + 11,400 + 60,000. आणि या सगळ्याची टोटल विद्यार्थी मित्रांनो 2,47,500 आहे. मी अतिशय सावकाश, अतिशय संथ गतीनं अख्खा प्रॉब्लेम सगळा एक्सप्लेन केला आहे. मला माहिती आहे माझ्या आधी तुमच्या काही टोटल्स वगैरे पूर्ण झालेले आहेत. तुम्ही कन्फर्म करू शकता की सरांनी बोर्डवरती स्क्रीनवरती जे दाखवलेलं आहे त्या फिगर्स, त्या टोटल, ते बॅलन्सेस सगळे करेक्ट आहेत ना. बॅलन्स शीट या ठिकाणी टॅली झालेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी प्रॉब्लेम नंबर 2 हा आपला पूर्ण झालेला आहे. आपल्याला एक आनंदाची बाब असते अकाउंट्समधले प्रॉब्लेम सोडवताना की बॅलन्स शीट जेव्हा टॅली होते तेव्हा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना अतिशय आनंद होतो. आणि या ठिकाणी आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. 2,47,500. एंट्रीज तर मी सायमल्टेनियसली तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत, त्यामुळं एंट्रीज तुम्ही लिहून घेतलेल्या आहेत. अकाउंट्स तुम्ही प्रिपेअर केलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळे पोस्टिंग केले आहेत, अकाउंट्स क्लोज केलेले आहेत. आणि तुम्ही काय केलेलं आहे? बॅलन्स शीट देखील या ठिकाणी तुमची टॅली झालेली आहे. थँक्यू व्हेरी मच.